सध्या बलात्कार किंवा लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल असलेल्या कथित राजकीय कार्यकर्त्यांवरून जोरदार राजकारण सुरू आहे। प्रफुल्ल लोढा यांचं प्रकरण ताजं असताना आणि लोढावरून विरोधकांनी भाजपच्या गिरीश महाजन यांना घेरण्याचा प्रयत्न केला असताना आता ठाकरेंच्या शिवसेनेचे अहिल्यानगरचे शहर प्रमुख किरण काळे यांचं एक प्रकरण सध्या समोर आलेलं आहे। किरण काळे विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय। पतीशी सुरू असलेल्या वादात मदत करण्याच्या बहाण्याने बलात्कार केल्याचा आरोप किरण काळेवरती केला जातोय। प्रफुल्ल लोढाप्रमाणेच किरण काळेवरून राजकारण सुरू झालेलं आहे। लोढा प्रकरणामध्ये आरोप करणारे राऊत आता बचाव करण्याच्या भूमिकेमध्ये दिसतात, तर लोढा प्रकरणावरून ज्या गिरीश महाजन यांच्यावरती आरोप झाले होते ते आता हिशोब चुकता करताना दिसत आहेत। तर किरण काळे नेमकं कोण आहे जाणून घेऊया। किरण गुलाबराव काळे, शिक्षण MBA, राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून राजकारणाला सुरुवात केली। 2019 मध्ये वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवली। ऑगस्ट 2020 ते फेब्रुवारी 2025 पर्यंत काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पद भूषवलं। फेब्रुवारी 2025 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केला। ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करताच शहर प्रमुखपदी त्याची नियुक्ती झाली। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे कट्टर विरोधक म्हणून त्याची ओळख आहे। दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आणि यावरती मंत्री गिरीश महाजन नेमकं काय म्हणतायत बघूयात। कोण म्हणतं अहिल्यानगर महानगरपालिकेतला 400 कोटीचा भ्रष्टाचाराचा पुराव्यासह आम्ही त्यांना कागद आणि आज हे आरोप करणाऱ्या किरण काळेंना बलात्काराच्या खोट्या प्रकरणामध्ये अटक केली। हा तुमचा कायदा। किरण काळे यांना ज्या पद्धतीने अटकेत टाकलं, याआधी सुद्धा आमच्या एका माजी महापौरावरती असाच गुन्हा दाखल केला या संग्राम जगतापने, कारण तो आंदोलन करत होता। या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस आंदोलनाचा अधिकार आम्हाला नाही। हा कोणता कायदा आहे? अहिल्यानगर जे आहे नवीन जुना अहमदनगर, त्यांचा महानगराचा अध्यक्ष उभाठाचा किरण काळे यांनी तर एका बिचारा आमच्या पारधी समाजाच्या एका 20-21 वर्षाच्या मुलीवर अत्याचारच केला, बलात्कारच केलेला आहे। त्याची FIR त्या ठिकाणी दाखल झालेली आहे, त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। आणि मग असं असताना मग त्याचे फोटो सुद्धा आदित्य ठाकरेंबरोबर ते एकदम बुकेरी त्यांना गळ्यात हात कमरेत हात घालून त्या ठिकाणी आहेत। माननीय आमच्या पुन्हा सुप्रियाताई त्यांच्यासोबत त्याचा फोटो आहे। मग आता मी म्हणावं का की या बलात्काराचा संबंध, याची पाळंमुळं ही मातोश्री आहे